नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील यशोगाथा या सिरीजला तुम्ही भरभरून प्रेम करता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होत आहे. आपल्या चॅनलवरील यशोगाथामधील पहिल्या 2 व्हिडिओला म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कलाकार बाळासाहेब आणि अण्णा यांचा जीवन प्रवास या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आम्ही कमेंटमध्ये देत आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आपल्या व्हिडिओवर खूप जणांच्या कमेंट आल्यावर की लोकप्रिय कलाकार 40 एकरवाले रामभाऊ यांचा जीवन प्रवास आम्हाला बघायचा आहे, तुम्ही त्यांचा व्हिडिओ बनवा. म्हणून आम्ही आमच्या चॅनेलवर घेऊन आलोय चांडाळ चौकडीच्या करामती फेम 40 एकरवाले रामभाऊ यांचा जीवन प्रवास. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रामभाऊ यांचं मूळ गाव हे कांबळेश्वर आहे. पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्याच्या सीमेवरील बारामती तालुक्यातील हे एक गाव आहे. नीरा नदी या 2 जिल्ह्याचे विभागणी याच कांबळेश्वर गावातून करते. कांबळेश्वर या गावात भिवाई देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या गावाची लोकसंख्या साधारणतः 3000 ते 3500 आहे. कांबळेश्वर या गावात प्राथमिक शाळेसह 10वी पर्यंतची माध्यमिक शाळा सुद्धा आहे. निसर्गाचे वरदान लाभलेलं कांबळेश्वर हे गाव पाहता क्षणी मनाला भारून टाकते. याच गावामध्ये चांडाळ चौकडीच्या करामती या लोकप्रिय वेब सिरीजचे सर्व भाग याच गावात चित्रीकरण झालेले आहे. रामभाऊ यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुगुणी कलाकार म्हणून ओळखले जाते. रामभाऊ यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालं. रामभाऊची घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये क्लर्क म्हणून नोकरीस सुरुवात केली. काम करत करत त्यांनी डीएडची पदवी घेतली आणि नंतर रामभाऊ यांचे लग्न झालं. नंतर रामभाऊ यांनी बारामतीमधील प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केली. पण रामभाऊ यांना त्यांच्या अंगातला महान कलाकार गाप बसू देत नव्हता. म्हणून रामभाऊ यांनी बारामतीमध्ये वसुंधरा वाहिनीवर समालोचन म्हणजेच रेडिओ जॉकी असा पार्ट टाइम जॉब चालू केला. त्यानंतर रामभाऊ यांनी दैनंदिन सकाळ या वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता चालू केली. खरं तर रामभाऊ यांचा अभिनयाचा प्रवास हा लहानपणापासूनच चालू झालेला आहे. महाविद्यालयीन जीवनात पथनाट्य व व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमातून रामभाऊ यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि हा गावरान बाज असलेला लोकप्रिय कलाकार 40 एकरवाले रामभाऊ म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले. जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तर पोरांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुरींना तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. अजय बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नग पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची ही अवलाद आहे. रवलेली 5 एकर फुकीन एका नादच पुरा करीन. कुणी लढा रामभाऊ म्हणतात रामभाऊ. नंतर या कलाकाराने मोठ्या पडद्यावर सुद्धा आपली छाप पाडलेली आहे. रामभाऊ यांनी अनेक शॉर्ट फिल्म, लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं, चांगबल या मालिकेत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसेच रघु भुंडीस या चित्रपटांमध्ये ते आपल्याला महत्त्वाची भूमिका करताना दिसतात. या प्रवासामध्ये खूप काळ लोटलेला आहे. या प्रवासामध्ये रामभाऊ यांच्या वाटेला पावलोपावली संघर्ष आलेला आहे. महाराष्ट्राच्या मातीला कलेचा असा विशिष्ट सुगंध आहे. या मातीमध्ये आजवर अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत आणि या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. 25 वर्षांपूर्वी रामदास जगताप म्हणजेच आपले रामभाऊ यांनी बारामती तालुक्यात असणाऱ्या कांबळेश्वर या लहान गावातून विविध सामाजिक संस्थेच्या आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत पथनाट्य, व्यसनमुक्ती यांसारखे कार्यक्रम सुरू केले होते. सुभाषराव आणि रामभाऊ विद्यालयात पथनाटकाचे प्रयोग करत असत तेव्हा बाळासाहेब हे शालेय जीवनात होते. बाळासाहेब 10वी मध्ये असताना त्यांना रामभाऊ यांचे होणारे गावागावातील कार्यक्रमात आणि गणपती मंडळात होणारी पथनाट्य पाहून अभिनयाची आवड निर्माण झाली. आपले लाडके बाळासाहेब यांनी रामभाऊ विनंती केली की मला आपले पथनाटकात सामील करून घ्यावी. नंतर रामभाऊ यांनी बाळासाहेब यांना सामील करून घेतलं आणि पुढे बाळासाहेबांनी दारुड्याची भूमिका करण्यास सुरुवात केली. त्यांचं हे पात्र त्या दिवशी नाटकात गावातील सर्व लोकांना आवडले आणि बाळासाहेब हे आता नाटकाचे लाडके नायक बनले.
सुभाषराव रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्यामधील रामभाऊ हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. रामभाऊ हे केवटेसेवळ चांडाळ चौकटीच्या करामतीमधीलच इंटरनॅशनल पुढारी नसून ते वास्तवात गावचे उपसरपंच आणि बाळासाहेब गावचे सरपंच होते. बाळासाहेबांच्या पत्नी दुर्गाताई भरत शिंदे या गावच्या सरपंच, तर सीमाताई रामदास जगताप या गावच्या उपसरपंच होत्या. चांडाळ चौकटीच्या करामतीमधील या लाडक्या जोडीने गावात अनेक विकास कामे केली आहे. गावात सामाजिक आणि संस्कृती विकास कामे करण्यात या जोडीचा मोलाचा वाटा आहे. पुढे रामभाऊ, बाळासाहेब आणि सुभाषराव या त्रिकुटाने यूट्यूब वेबसिरीज चालू करण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी 2020 मध्ये पहिला एपिसोड काढून शुभारंभ केला. अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे गावातील राजकारणात वेळ देता येत नव्हता, म्हणून रामभाऊ आणि बाळासाहेब यांनी राजकारणास पूर्णविराम दिला. पुढे काही दिवसात या गावरान कलाकारांचा गावरान बाज महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनास भावू लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राने चांडाळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजला डोक्यावर घेतला. रामभाऊचा तो अस्सल गावरान बाज प्रेक्षकांच्या मनाला आपलेपणाचा भाव निर्माण करून देतो. पुढे रामभाऊ यांचा अभिनय महाराष्ट्रातील जनतेस भावू लागला आणि त्यांना मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. रामभाऊ यांनी बारूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत तर रघुभुंडीस या चित्रपटामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रामभाऊ हे आपल्याला वेब सिरीजमध्ये जेवढे तापड दिसतात तेवढेच ते मनाने हळवे आणि प्रेमळ आहेत. रामभाऊ, सुभाषराव आणि बाळासाहेब या त्रिकुटानं संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे आणि आज चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे 284 भाग पूर्ण झाले आहेत. रामभाऊ यांनी दाखवून दिलं आहे की तुमच्यामध्ये जर सामर्थ्य असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करून यशाचं शिखर गाठू शकता. तर आज आपण आपल्या सर्वांचे लाडके कलाकार रामभाऊ यांचा जीवन प्रवास बघितला. तुम्हाला अजून कोणाचा जीवन प्रवास बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.